विधानसभेमध्ये सगळे जे विरोधक आहेत ते काळ्या पट्ट्या लावून सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतोय विधानसभेतले हे कामकाज। राधाकृष्ण विखे पाटील बोलतात। आज एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर यापेक्षा कोणतेही महत्त्वाचं काम आज असू शकत नाही। म्हणून आम्ही आज प्रस्ताव दिलेला अध्यक्ष महोदय की आज सभागृहाचं संपूर्ण काम बाजूला ठेवून आज ताबडतोबीने या कोपर्डीच्या घटनेसंदर्भात अध्यक्ष महोदय आपण चर्चेला सुरुवात करावी अशी आमच्या निमित्ताने आपल्याला विनंती आहे। आणि अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये खरं म्हणजे आज जी काही चर्चा काही उपस्थित झालेली आहे, मला असं अध्यक्ष महोदयच्या आपत्कालीन चर्चेच्या दृष्टीने पेक्षाही आज या सगळ्या प्रस्तावाच्या निमित्तानं आज प्रश्नोत्तर तास किंवा अन्य सगळं कामकाज बाजूला ठेवून या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमचा प्रस्ताव आपण स्वीकारून आपण लगेच चर्चेला सुरुवात करावी अध्यक्ष महोदय, ही आमच्या निमित्तानं आमची मागणी आहे। अध्यक्ष महाराज, सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी पुन्हा स्थगन मांडला, त्याचा निर्णय आपण करणार आहोत। ते मला दिले त्यांनी याच विषयात आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आणि सभागृहाला आहे की विषयाचं गांभीर्य कोणीच नाकारत नाही। हा विषय जो आहे हा महत्वाचा विषय असल्यामुळे याची चर्चाही सभागृहात करायची आहे। सरकारही चर्चेला तयार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दिलीप वळसे पाटीलही सहमत होतील की आपण अनेक विषय आले पण प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर आपण चर्चेला लगेच सुरुवात करू त्याच्यामध्ये। अध्यक्ष महोदय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी या गावात घडलेल्या घटनेच्या संदर्भात काल विधानमंडळाच्या पहिल्या दिवशी चर्चा व्हावी आणि त्या चर्चेच्या माध्यमातून एक योग्य संदेश राज्यामध्ये जावा अशाच प्रकारची अपेक्षा काल आमची सर्व विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांची होती। राज्यामध्ये अतिशय तणावाचं वातावरण आणि असं वातावरण शांत करण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहांनी सरकारने विरोधी पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक मेसेज पाठवण्याची गरज होती। आज जी बातमी कळते त्याच्यामध्ये त्या गावामधल्या 300 मुली शाळेत जात नाहीत अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे। आणि म्हणून आमचं कालही म्हणणं होतं, काल सभागृहाच्या समोर काही दुसरं महत्वाचं काम नव्हतं। कालही चर्चा झाली असती तर चालली असती, काल काही कारणामुळे चर्चा होऊ शकली नाही। आज देखील स्थगन प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि तो स्थगन प्रस्ताव मी दिलेला आहे। स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर सगळं कामकाज बाजूला ठेवून प्रश्नोत्तराच्या तासासहित, कारण आपण प्रश्नोत्तर तास डिस्टर्ब करायचं नाही अशी भूमिका अनेक वेळा घेतली, पण ही घटनाच एवढी गंभीर आहे की त्याच्यामध्ये दुसरं काही या सभागृहाच्या समोर आज महत्वाचं नाही। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्नोत्तर तास सुद्धा स्थगित करून विरोधी पक्ष नेत्यांनी 57ची नोटीस पण दिलेली आहे आणि त्यामुळे आपण ताबडतोबीने या विषयाच्या संदर्भातली चर्चा सुरू करावी अशी विनंती माझी आपल्याला आहे। नाही तुम्हाला काय बोललं आबा एक आबा बोला। अध्यक्ष महाराज, 13 तारखेला कोपर्डीला जी घटना झाली त्या संबंधी या ठिकाणी काल आपापली मतं मांडलेली आहे। अध्यक्ष महाराज, काल माननीय विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता, तो आपण फेटाळला आहे याची जाणीव आहे। पण अध्यक्ष महाराज, आज जी परिस्थिती आहे, काल जी चर्चा झाली असती तर आज अनेक गावामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याची प्रतिक्रिया जी उठली काल चर्चा झाली असती तर ती उठली नसती। म्हणून आज विरोधी पक्षाच्या वतीनं पुन्हा स्थगन प्रस्ताव देऊन याच्यावरती चर्चा व्हावी अशी जी मागणी केलेली आहे। अध्यक्ष महाराज, काल चर्चा झाली असती तर आज कदाचित
राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती परिस्थिती उद्भवली नसती असं आमचं मत आहे. म्हणून आज तरी निदान हा विषय कार्यक्रम पत्रिकेवरती आहे याची मला जाणीव आहे. पण अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाची ही भावना आहे की या घटनेला आपण एवढं महत्त्व दिलं पाहिजे की स्थगन प्रस्तावाच्या वतीनंच त्या माध्यमातूनच हे चर्चा झाली पाहिजे. हा जो आग्रह आहे तो आपण मान्य करावा आणि या ठिकाणी जो प्रस्ताव विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडलेला आहे त्याला आपण मान्यता द्यावी अशा तऱ्हेची विनंती मी आपल्याकडे करतो. अध्यक्ष महोदय, जी घटना झाली ती अत्यंत महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाणारी घटना आहे. या ठिकाणी सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रस्ताव दिला, कालच जर ती त्या चर्चेला सुरुवात झाली असती तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा मेसेज. त्यामुळे विरोधक काळ्या पट्ट्या बांधून आज सभागृहाच्या कामकाज सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की त्वरित चर्चा करावी. तर सरकारच्या वतीने सांगितलं जाते की चर्चेस आम्ही तयार आहोत, मात्र प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर आपण चर्चा करूयात असं सरकारच्या वतीने सांगितलं जात असताना विरोधकांनी थेट चर्चेची मागणी लावून धरली आहे. कोपर्डी प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. काल देखील विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणलेला होता जो अध्यक्षांनी फेटाळून लावलेला होता आणि त्यानंतर विरोधकांनी अध्यक्षांच्याच विरोधात अविश्वासदर्शक ठराव देखील मांडलेला होता. मात्र त्यानंतर आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधकांनी काळ्या फिती लावून सभागृहाच्या कामकाज सहभागी होणं पसंत केलंय.